ती काढून घ्यायची, किंवा मग कडेने पाकळ्या जर तुम्ही काढून घेतल्या तरी चालेल, कारण आपल्याला फक्त याच्या पाकळ्यांची भाजी करायची आहे. दांडी काढून टाकायची त्याची, अशी स्वच्छ करून घ्यायची सगळी फुलं आपल्याला, एक एक पाकळ्या काढून. हे पहा अशा प्रकारे. आणि याच पद्धतीने मी आता राहिलेली सगळी फुलं निवडून घेणार आहे. या अशा कळ्या देखील असतात त्याच्या, काही फुलं फुललेली नाही तर अशी असतात. या हदग्याच्या फुलांचं झाड हे उंच असतं, शेवगाच्या शेंगाच्या झाडासारखं उंची असते या झाडाची. मध्ये हा परागकणाची दांडी आहे, ती काढून टाकायची आपल्याला, आणि पाकळ्या पाकळ्या फक्त काढून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आपल्याला. खूप चविष्ट लागते ह्याची भाजी आणि आरोग्यालाही हितकारक अशी